नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रोहिणी मॅडम, IIT कॉम्प्युटर पंढरपूर। आज आपण MSCIT न्यू इरा मधील सेशन नंबर 27 पाहणार आहोत। सेशन नंबर 27 ला क्लिक करा। अगोदर नॉलेज चेक सोडवायचं आपल्याला। टेस्ट युअर नॉलेजला क्लिक करा आणि इथे नॉलेज चेकला क्लिक करा। स्टार्ट करा। करन्सी बदलण्यासाठी कोणता पर्याय? पर्याय क्रमांक 1, अकाउंटिंग नंबर फॉर्मॅट। पर्याय क्रमांक 2, एक्सेल व्यतिरिक्त तुम्ही डॅश डॅशवर एक्सरसाइज प्लॅनर करू शकता। पर्याय क्रमांक 1, एक्सरसाइज प्लॅनर तयार करण्यासाठी। पर्याय क्रमांक 4, एरर दुरुस्त करण्यासाठी। पर्याय क्रमांक 4। एस करा, एंड एक्झाम करा, कन्फर्म करा, ओके करा। आणखी एक नॉलेज चेक आहे ह्याच्यामध्ये। टेस्ट युअर नॉलेज चेक आणि स्टार्ट करा। काही ग्रोसरी लिस्ट टेम्पलेटमध्ये जर संबंधित सेलमध्ये तपशील भरला तर फॉर्म्युला घातल्यामुळे होते। अकाउंटिंग नंबर फॉर्मॅट खाली भारतीय चिन्ह आपल्याला मोर अकाउंटिंग फॉर्मॅटमध्ये सापडते। पर्याय क्रमांक 1। एस करा, एंड एक्झाम, कन्फर्म, ओके। पुढे आहेत सिम्युलेशन प्रश्न। स्टार्ट करा। आयटम लिस्ट टेम्पलेट शोधायचे। इथे सर्च करा। आयटम लिस्ट टेम्पलेट कुठे पहा ह्याच्यामध्ये। एक मिनिट, सर्च बार मध्ये आयटम लिस्ट टेम्पलेट शोधा आणि ते तयार करा। 2 नंबरचे टेम्पलेट आहे। क्रिएटला क्लिक करा। रो डिलीट करायचे। इथे रो सिलेक्ट केले, डिलीट मध्ये जायचं आणि डिलीट शीट रो, दोनच क्लिक आहेत त्याच्यामध्ये। सेव्ह करायला सांगितले। फाईल, सेव्ह ॲज, डेस्कटॉप, नाव लिहिण्यासाठी क्लिक आणि सेव्ह। फॉर्मॅट पेंटर आपल्याला जलद सारखे फॉर्मॅटिंग, उदाहरणार्थ रंग, फॉन्ट स्टाईल, आकार किंवा बॉर्डर स्टाईल अनेक टेक्स्ट किंवा ग्राफिकमध्ये लागू करण्याची सुविधा देतो। आता वॉर्मअपचे टेबल फॉर्मॅटिंग कॉपी करा। फॉर्मॅट पेंटरवरून स्ट्रेनच्या टेबलला द्या। वॉर्मअप कुठे पहा ह्याच्यामध्ये। वॉर्मअपचे टेबल फॉर्मॅटिंग डायरेक्ट फॉर्मॅट पेंटरला क्लिक करा। ऑलरेडी सिलेक्शन आहे आणि स्ट्रेंथवरती क्लिक करा। एस करा, एंड एक्झाम, कन्फर्म, ओके। पुढे सेल पाथ लर्निंग। स्टार्ट करा। स्टार्ट करा। MS एक्सेल मध्ये ग्रोसरी लिस्ट टेम्पलेट उघडण्यासाठी स्टेपचा योग्य सेट ओळखा। सेल पाथ मधल्या पहिल्याच उत्तर आहे, पहिलाच। दुसरा, टेम्पलेटचे प्रदर्शित करते ते ओळखा। पर्याय क्रमांक 1। पुढचा प्रश्न आहे, डॉलरचं चिन्ह भारतीय रुपयामध्ये ओळखायचे आपल्याला बदलल्यानंतर। पर्याय क्रमांक 1। करन्सी बदलण्यासाठी। पर्याय क्रमांक 3, अकाउंटिंग नंबर फॉर्मॅट। टेक्स्ट एम्बोल्ड, बी वरती क्लिक, सबमिट, येस, गो टू होम। पुढे डू इट युअर सेल्फ। स्टार्ट करा। फाईल टॅब सेव्हचा वापर करून डेस्कटॉपवर एक्सरसाइज प्लॅनर नावाने सेव्ह करा। एक्सेल शीट ओपन होईपर्यंत वाट पहा। फाईल, सेव्ह ॲज, डेस्कटॉप, जे नाव सांगितलेलं आहे ते नाव टाईप करा तिथे। आणि सेव्हला क्लिक करा। साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा, ओके करा। इन्फो अँड शेड्यूल शीटमध्ये वॉर्मअप टेबल सिलेक्ट करा। होम टॅब अलाइनमेंट ग्रुपचा वापर करून टेबल लेफ्टला अलाइन करा।
जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन आहेत चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. बघा वॉर्मअप टेबल सिलेक्ट करायचे. हा आहे वॉर्मअप टेबल. सिलेक्शन करा आणि लेफ्टला अलाइन करायचं. इथे लेफ्टवरती क्लिक करा, साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. ओके करा. इन्फो अँड शेड्यूल शीटमध्ये क्लायंट इन्फॉर्मेशन टेबल सिलेक्ट करा. एडिटिंग ग्रुपमध्ये क्लिअर ऑल ऑप्शनचा वापर करून सर्व डेटा क्लिअर करा. इथं आहे क्लायंट इन्फॉर्मेशन टेबल, त्याला सिलेक्शन करा. एडिटिंग ग्रुपमध्ये इथं आहे क्लिअर आणि क्लिअर ऑल करा. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. ओके. B6चे फॉर्मॅटिंग C6ला द्यायचे आपल्याला फॉर्मॅट पेंडरच्या साहाय्याने. B6 वरती क्लिक करा. हा आहे B6. फॉर्मॅट पेंडरला क्लिक करा आणि इथे आहे C6, त्याच्यावरती क्लिक करा. सेम फॉर्मॅटिंग येईल. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. ओके. B2 सिलेक्ट करा आणि त्यामध्ये नेम ऑफ क्लायंट टेक्स्ट एंटर करा. B2 सेल सिलेक्शन करा आणि त्याच्यामध्ये जे टेक्स्ट सांगितले ते टाईप करा. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. डेस्कटॉपला ग्रोसरी लिस्ट नावाने सेव्ह ॲज करायची ही फाईल. फाईल टॅबला क्लिक करा. सेव्ह ॲजला क्लिक करा. डेस्कटॉपला क्लिक करा. इथे नाव द्या ग्रोसरी लिस्ट, हे नाव इथं टाईप करा आणि त्यानंतर सेव्हवरती क्लिक करा. पुन्हा साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. ओके करा. ग्रोसरी लिस्ट टेक्स्ट सिलेक्ट करा. होम टॅब फॉन्ट ग्रुपचा वापर करून ते बोल्ड आणि इटॅलिक करा. ग्रोसरी लिस्ट सिलेक्ट करा. बोल्डला क्लिक करा आणि इटॅलिकला पण क्लिक करा. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. ओके. PDF बनवायला सांगितलेले आहे. फाईलची PDF मध्ये एक्सपोर्ट करायचं आहे. फाईलला क्लिक करा. एक्सपोर्ट, क्रिएट PDF. इथे नाव द्यायचं असेल तर देऊ शकता, नसेल तर आहे असं पब्लिशवरती क्लिक करा. प्रश्न सबमिट करा. पुढील प्रश्न आहे रो नंबर 4 सिलेक्ट करा. होम टॅब सेल्स ग्रुपचा वापर करून ती डिलीट करा. रो नंबर 4 सिलेक्ट करा. इथून हेडिंगवरून क्लिक करा. डिलीटवरती क्लिक करा आणि डिलीट शीट रोवरती क्लिक करा. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. शेवटचा प्रश्न आहे इथला, प्रिंट एरिया सेट करा. पेज लेआउटवरती क्लिक करा. प्रिंट एरियावरती क्लिक करा आणि सेट प्रिंट एरियावरती क्लिक करा. ओके करा. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. SIM वरती क्लिक करा. समोर एंड एक्झाम टाईप करा. कन्फर्मला क्लिक करा. ओकेला क्लिक करा. त्यानंतर आहे सेशन कंप्लीशन टेस्ट. स्टार्ट करा. डेसिमल सिस्टीममध्ये फक्त 2च अंकांचा समावेश असतो, 0 आणि 1. चूक. पर्सनल कॉम्प्युटर अक्षरे दर्शवण्यासाठी ASCIIचा वापर करतात. बरोबर. डॅश सिस्टीममध्ये फक्त 2 अंकांचा समावेश होतो, बायनरी. पर्याय क्रमांक 2. युनिकोड 16 बिट कोड हा ज्याची रचना चायनीज आणि जपानी यासारख्या आंतरराष्ट्रीय भाषांना सपोर्ट देण्यासाठी केली आहे. बरोबर.
एस एंड एक्झाम कन्फर्म ओके. अशा प्रकारे आपला सेशन नंबर 27 इथे संपतोय. पुढील व्हिडिओमध्ये आपण सेशन नंबर 28 पाहणार आहोत. थांबूयात आपण. धन्यवाद.